नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, जलसंपदा विभाग भरती म्हणजेच WRD रिक्रुटमेंट 2023च्या गुणवत्ता याद्या जे आहेत ते प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे सर्व पोस्टच्या. म्हणजे सर्व परिमंडळाचे आणि सर्व पोस्टचे निकाल जे आहे ते जाहीर करण्यात आलेले आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा स्कोर सुद्धा चेक केलेला असेलच. तर पहा, नॉर्मलायझेशन सुद्धा झालेलं आहे आणि काही आपल्याला कमेंट्स आहेत रिझल्ट बाबत तर आपण अपडेट दिलीच होती, पण आपल्याला काही कमेंट्स आल्या की आमचं नॉर्मलायझेशन झालं नाही. तर त्याचं कारण काय नॉर्मलायझेशन न होण्याचं किंवा अंतिम निकाल केव्हा लागणार आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, सध्या काय झालं, गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. तुमचा अंतिम निकाल किंवा अंतिम रिझल्ट जो आहे तो लागलेला नाही. निकाल फक्त कशाचा लागलेला आहे सध्या, तुम्हाला तुमचे स्कोर किती आहे म्हणजे तुम्हाला मिळालेले मार्क किती आहे अंतिम, ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले. म्हणजे नॉर्मलायझेशन ज्यांचं होणार होतं त्यांचं झालं आणि शेवटी आता तुम्हाला जे मिळालेले मार्क आहे त्यामध्ये कोणताही बदल होणार नाहीये. आता फक्त कोणती प्रोसेस राहिली, एक तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी येणार आहे. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अंतिम निवड यादी लागेल. तर पहा, जी मेरिट लिस्ट आहे किंवा निवड सूची आहे तात्पुरती आणि प्रतीक्षा सूची आहे म्हणजे वेटिंग लिस्ट, ही येत्या 3 ते 4 दिवसात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. ते त्यांच्यावर डिपेंड आहे कधी लावतात तर. तर ज्या पोस्ट आहे किंवा कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी किती आहे, परिमंडळानुसार किती जागा आहेत आणि किती पोस्टच्या किती जागा आहेत त्यावर डिपेंड करते. तर लवकरच तुम्हाला तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी दिसू शकते. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नोटीस येईल आणि शेवटी अंतिम निवड यादी लागणार आहे. म्हणून हा जो आहे निकाल तुमचा, हा निकाल फक्त तुम्हाला तुमचे गुण किती आहे अंतिम ते सांगण्यात आलेलं आहे. तर पहा, काही जणांचं म्हणणं आहे की आमचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही. तर नॉर्मलायझेशन का बरं झालं नाही? जवळपास आपल्याला प्रश्न जे विचारण्यात आलेले आहे ते सहाय्यक भंडारपाल या पदासाठी विचारलेले आहेत की आमचं नॉर्मलायझेशन झालं नाही. तर पहा मित्रांनो, ज्या पोस्टचे पेपर विविध शिफ्टमध्ये होतात त्यांचंच नॉर्मलायझेशन होते. ज्या पदाचा पेपर फक्त एकाच शिफ्टमध्ये होत असतो त्याचं नॉर्मलायझेशन होत नाही. कारण की नॉर्मलायझेशन हे प्रश्नपत्रिकेचा दर्जा समान आणण्यासाठी केल्या जाते. कोणत्याही उमेदवारांवर अन्याय होऊ नये या संदर्भात वापरल्या जाते. त्यामुळे जर एकाच शिफ्टमध्ये तुमची परीक्षा झालेली असेल तर सर्वांना समान प्रश्नपत्रिका असते, म्हणून दर्जा समान असतो. त्यामुळे तुमचं नॉर्मलायझेशन होत नाही. म्हणून सहाय्यक भंडारपाल या पदासाठी जी कमेंट आली होती त्याला आपण उत्तर देतोय की त्यांचा पेपर जर एकाच शिफ्टमध्ये झालेला असेल म्हणून त्यांचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही. तर पहा, ज्यांचं नॉर्मलायझेशन झालं त्यांची सुद्धा लिस्ट आलेली आहे आणि ज्यांचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही त्यांची सुद्धा लिस्ट आलेली आहे. तर ही आता ज्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे, तुमचा जो अंतिम स्कोर आहे तो दर्शवलेला आहे. म्हणून आता तुमच्या मार्कमध्ये किंवा स्कोरमध्ये कुठलाही बदल होणार नाही. आता फक्त लागणार आहे ती म्हणजे निवड यादी, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि अंतिम निवड यादी. तर ह्या 3 स्टेप फक्त बाकी आहेत. हां, आणखी एक महत्त्वाचं, तुम्ही जर निम्न श्रेणी लघुलेखकसाठी अर्ज केलेला असेल तर तुमची टायपिंग टेस्टसुद्धा घेतल्या जाईल. तर पहा, टायपिंग टेस्ट या ठिकाणी होणार आहे. तर निम्न श्रेणी लघुलेखकसाठी जर अर्ज भरलेला असेल तर तुमची टायपिंग टेस्ट घेतल्या जाईल. बाकी तर आता अंतिम निकालच लागणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला फक्त वेट करणं गरजेचं आहे. कारण की आता चेंजेस वगैरे काही नाही. आक्षेप घेण्यासाठी कुठलाही पर्याय जो आहे तो उपलब्ध नाही. म्हणून हा तुमचा अंतिम स्कोर आहे. तर पहा मित्रांनो, ज्यांनी दफ्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक या पदासाठी अर्ज केला होता त्यांनी काय केलं होतं, तुम्हाला त्या ठिकाणी पर्याय देण्यात आलेले होते. म्हणजे प्रेफरन्स द्यायचा होता तुम्हाला की बाबा कोणत्या पोस्टसाठी तुमची निवड करायची आहे. तर पहा, हे डिपेंड करते तुमच्या मार्क्सवर. तुम्ही जर जास्ती मार्क घेतलेले असतील तर यापैकी तुम्ही जो पर्याय निवड म्हणजे प्रेफरन्स दिलेला आहे, 1, 2, 3 असे प्रेफरन्स द्यायचे होते. तर ज्या पदासाठी तुम्ही प्रेफरन्स दिलेला आहे, तुम्हाला जर जास्त मार्क असतील तर तुम्हाला तुमच्या आवडीची पोस्ट यामध्ये मिळणार आहे. पण तुम्हाला जर मार्क कमी असतील तर मग इतर पोस्टसाठी तुमचा विचार केला जाईल. आपण लिस्टमध्ये पाहू शकता 180च्या जवळपास सुद्धा काही उमेदवारांना मार्क्स आहेत. पण 180च कट ऑफ लागेल का? तर नाही. कट ऑफ जो आहे तो 170, 165, 160 पर्यंतही खाली येऊ शकतो. डिपेंड करते की तुमच्या पोस्टच्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत त्यावर डिपेंड राहणार आहे. तर पहा, दप्तर कारकूनची आपण या ठिकाणी लिस्ट घेतलेली आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता जे आहे उमेदवारांचे नाव आहेत. यामध्ये सर्व उमेदवारांचे नाव आहेत. एकूण पहा 1400 पानांची ही PDF आहे. सर्वांचेच नावं या लिस्टमध्ये आपल्याला दिसतात. म्हणून हा अंतिम निकाल नाही आहे. यानंतर तुमची तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा सूची लागेल. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि नंतर अंतिम निवड यादी लागणार आहे. त्यामुळे पहा, कट ऑफचा जर विचार केला आपण तर 174 या ठिकाणी पहा नॉर्मलायझेशन झालेलं आहे. 172चे 173 झाले. कोणाचा 1 मार्क झाला, कोणाचा 2 झाले, कोणाचे 8 झाले, कोणाचे 10 मार्कांपर्यंतचं सुद्धा नॉर्मलायझेशन झालेलं दिसते. म्हणून तुम्ही तुमचं नॉर्मलायझेशन किती झालं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. म्हणजे इतरांना एक आयडिया येऊन जाईल. यामध्ये पहा 164चे 174 सुद्धा झालेले आपल्याला दिसतात. या ठिकाणी 10 मार्काचं नॉर्मलायझेशन दिसते. ते मुलं टॉपमध्ये आहेत. तर पहा मित्रांनो, यावरूनच आपण एक कट ऑफचा अंदाज लावू शकतो की उमेदवारांनी मार्क घेतलेले आहे त्यामुळे कट ऑफ हा वरती जाण्याची शक्यता
आहे. पहिल्यापेक्षा आता कट ऑफवर फरक नक्कीच पडणार आहे नॉर्मलायझेशनने. तर या व्हिडिओमध्ये आपण थांबू. आणखी काही तुमच्या जर शंका असतील, तर तुम्ही ते बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता.